थाना हद से पावनगांव रोड स्थित देव हाइट्स बिल्डिंग से एक दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। 5वीं मंजिल से एक मासूम बालक की कुत्ते के डर से नीचे गिरकर मौके पर ही मौत हो गई। एकलौते बेटे की मौत से परिवार गहरे सदमे में है और परिसर में भी शोक का माहौल है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार बताया जा रहा है कि बच्चों का खेलना खत्म होने के बाद सभी बच्चे अपने घर जा रहे थे। तभी बालक भी अपने घर जा रहा था। जब वह 5वीं मंजिल से अपने घर जा रहा था तभी एक आवारा कुत्ता उसके पीछे दौड़ने लगा। डरे हुए जयेश ने भागते समय अपना संतुलन खो दिया और खिड़की से नीचे गिर गया। मृतक बालक का नाम जयेश बोकड़े उम्र 12 वर्ष बताया जा रहा है। घायल अवस्था में जयेश को पारडी के निजी अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन डॉक्टर ने उसे मृत घोषित कर दिया। इस मामले में कलमना पुलिस ने आकस्मिक मौत का मामला दर्ज किया है। आगे की जांच पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन कळमना हद्दीत पावनगाव रोड येथे एक फ्लॅट स्कीम आहे देव हाइट्स। त्या बिल्डिंगमध्ये 5व्या माळ्यावर ईश्वर कुंभारे, त्याची पत्नी आणि त्याचे 2 मुलं असे सोबत राहतात। दिनांक 6-7 रोजी 1600 वाजता दरम्यान खाली बिल्डिंगच्या खाली लहान मुलं खेळत होते आणि खेळणं झाल्यानंतर ते आपापल्या घरी पायऱ्यांवरून पळत जात असताना यातील मृतक मुलगा जयेश वय 12 वर्ष हा पायऱ्यांवरून पळत जात असताना त्याच्या हातात एक छोटी काठी होती। मध्ये कुठेतरी त्याच्यावर कुत्रा भुकला, त्यामुळे तो कुत्र्याला घाबरून वर पळत जाऊन खिडकीवर चढला आणि त्या खिडकीच्या याच्यातून स्लायडिंगमधून तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्याला खाली पडल्यानंतर त्याला प्रथम भवानी हॉस्पिटलमध्ये नेलं। भवानी हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार करून त्याला मेयोमध्ये नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला। काल त्याचं PM होऊन त्याचं पार्थिव शरीर त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। अधिक तपास सुरू आहे। मुलगा 12 वर्षाचा आहे, पण त्याला प्राण्यांप्रती प्रेम होतं असं आजूबाजूचे लोक सांगतात। त्याच्या घरी एक छोटासा पाळीव ससा पण होता, त्याच्या वडिलांनी आणलेला होता त्याच्यासाठी। प्राण्यांबद्दल प्रेम होतं त्याला आणि तो नेहमी कुत्रे असं कोणत्याही प्राण्यावर प्रेम करायचा। वडील 2, एक बहीण आहे त्याला 17 वर्षाची, तो 12 वर्षाचा आहे मृतक मुलगा। त्याचे वडील ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात, त्यांचे 4-5 ट्रक आहे आणि ते स्वतःच त्याचा बिझनेस करतात। 6व्या वर्गात शिकत होता तो मुलगा।